आई बाप सेवा कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत तोची युगी तोरी करा तोची भाग्यवंत आई बाप सेवा करी तोची भाग्यवंत आई बाप सेवा करी तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत आई बाप सेवा करी तोची पुण्यवंत आई बाप सेवा करी तोची पुण्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत आई बाप सेवा करी तोची भाग्यवंत आई बाप सेवा करी तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत कलियुगी तोची करा तोची भाग्यवंत नारायण अगे मृत्यूच्या भयाने पुरावत राजाने आपल्या सख्या बहिणीला बंदिवान केले तर परंतु त्या बिचाराला याची काय कल्पना ही सृष्टीचा तारणहार त्यांच्या उदरी जन्म घेणार त्यांना धीर देतो नारायण नारायण तुला काय सांगू आणि कसं सांगू माझंही मूल भरून आलं वसुदेवा माझंही मूल भरून आलं मला दुःखाचा सुटण्याचा काहीतरी मार्ग तुमच्याकडेच असेल नारायण नारायण वसुदेवा माते ही तर सुरुवात आहे माते खरी परीक्षा तर अजून पुढे आहे एक एक करून तुम्ही बाळ चार बाळ संसाराच्या मारणार माते तू असा जीव सोडू नकोस सहा बाळ मारणार आणि आठवा श्रीकृष्ण नारदाची भाषा एकदम शुद्ध धर्मरक्षणासाठी तुमची निवड केले तुमच्या पोटी होणार आठवण चालत नाही सर्वांनी पाहून घेईल
माझा पांडुरंग नांदरी ही माझी शेती पंढरी ही माझी शेती पंढरी ही माझी शेती पंढरी सगळे वारा कर आपलं काम आपल्याला केलंच पाहिजे. माझं काम मला केलं पाहिजे. मला बातमी दिली पाहिजे. म्हणजे पण माहित नाही. आठवा नाही मला आठवत नाही. काय असं आठवलं महाराज एक आनंदाची बातमी आहे. आनंदाची बातमी होय. तुम्ही मामा झालात. मामा होय होय मामा झालात. हा फेरा घ्या फेरा घ्या. हा मी मामा झालो होय. हत्तीवरून मी टाळी वाटा. अरे मामा माणूस होय. कोणापासून मामा झालो हे सांगितलं नाहीस. मला माहित आहे तुम्हाला. आपली बहीण देवकी या बाळाला देवकीला मुलगा नाही होणार.
आनंद नाही आनंद माझ्या मस्तकावर सुटतोय. काय? होय. आणि ते कसं काय? हे एक करून सागाला निभाय. सातवा धर्म पाळणारा. हरी रामाला तुझा फक्त वाटवा. हातवा तोच कृष्णा. आणि माताबाई. महाराज, एवढूसा बाजार तुमचा होईल कसं बघा? अरे, एवढा चूर्ण असला तोही तो महान व्यक्ती आहे. त्याच्यात पासून आम्हाला मृत्यू आहे. असं त्या नावाने आम्हाला भाकीत केलंय. आपण एक कामगिरी करा. ताबडतोब आमच्याबरोबर करा. आणि त्या वसुदेव देवीच्या पोराला आपण ठार मारायचा. कुंभेवाडी आम्ही त्यांचे मनसे आभारी आहोत. धन्यवाद.
पाऊस पडला की विषय संपला. काय घे उन्हाळाच पडला. आणि घरीच गेला की पाहतो पाहतो या हाती कसा सुटवणार का तो अरे कौशक नाही हजार रुपये या कौशल्या पाठी हे शिकवतो अक्रान विक्रान अजरा
महाराजांचे जय जयकार असो. महाराज कशासाठी बोलवणं केलं? बोला महाराज. आपल्या इकडं कामगिरी करतोय. आपण बघूया वसुदेव देवीचा आपला कृष्णा. देव्या, वाकड्या आणि सुलावा हे विटीदांडूचा खेळ खेळत आहेत. खेळ चालू असताना आपण त्या काट्याला म्हणजेच कृष्णाला ठार मारा. एवढीच तुम्हाला कामगिरी सांगत आहे. महाराज फक्त एवढे एवढा महिना हजार होतो गोकुळ आणि त्या काळा किल्ला तुमच्यासमोर हजार होतो. मग ते झालं ना. ह्या तंत्रापासून तू वाचणार नाही हे लक्षात ठेव. देवकीच्या उदरी गर्भ वढला. भक्त रक्षणाला अवतार झाला. देवकीचा
त्याच वेळी आकाशवाणी झाली. थांबा थांबा, ज्या ठिकाणी आपण प्रक्रिया करावा का, जो वेळ दिला सृष्टाचा नाश करण्यासाठी देव तुझ्या बोलते आठवा अवतार धारण केला, तोच मी श्रीकृष्ण भगवान बोला पुंडलिक वरदे. येऊन काय टिकले सर्वांना गेला सॉंग घेण्याचा अद्याप पत्ता लागत नाही. प्रथम त्यांना हात मारून येतो. अरे बेंजा, अरे तुझा आलो देवा आलो. अलीकड नदी रे, अलीकड नदी रे, मधी गोकुळगाव, गोकुळगावच्या कृष्णदेवाच्या दर्शनाला राम, गोकुळगावच्या कृष्णदेवाच्या दर्शनाला तुझ्यासारखं आहे काय नाही. इकडे आले का हो? काय नाही. अहो, काय माझी. अरे पण ते जाऊ दे, हा, आपल्याला देवबापाने हाक मारले. म्हणजे कृष्णदेवाने काय म्हणतोयस काय? पण मी काय बोलतोय, काय म्हणतोय? देव बापाने हाक मारलाय बरोबर आहे, हा. पण देव बाप्पा कुठे आहेत रे? शोधूया त्यांना. म्हणजे शोधायचे आहे. शोधायचे आहे. काय तू माणूस, मी काय म्हणतो झटकन शोधूया पाहिजे. ओ देवानो, ए, काय झालं? देवबाप्पा आपल्या मागं आहे. काय म्हणतोय? आपलीच वाट बघतोय. अरे मला वाटला पुढे आहेत म्हणून मी हाक मारतोय. चल, आणि लगेच. देवाचं दर्शन घेऊया. देवाच्या त्यांनी बंधन असो, आशीर्वाद असो. देव बाप्पा एवढ्या घाई गडबडीने बोलायचे कारण तरी कोणते? अरे बेंजा, हा. तुझा ना मला खूप दिवसाने तिकीट आणलं आपले देण्याची खूप इच्छा झाली. अरे हे पेंड्या, मी काय म्हणतो देवानो, काय म्हणतो? विटी काढू नको. सारखं सारखं तोच नको. ते पण मी पण तेच बोलत होतो. आपण हा चेंडू खाली घेऊ. अरे वा, देवानं चालेल काय बघ. मी काय म्हणतो देव बाप्पा, चेंडोली खोलीचा फेरा पण खेळला तर? हो चालेल. हा, मी काय म्हणतोय, चेंडू भेटल, हा. खोली कुठे भेटेल? आणि नाही भेटणार होय. तर मामाला विचार, आपल्याला घेऊन ये. त्या मामाची पण- आहे काय? आहे. आहे काय आहे. एवढं? व्यवस्थित आहे. नाही ना, मी येतो. जा लगेच घेऊन ये. लगेच जा. लगेच घेऊन ये. रसिको आपल्या समोर एक देखावा सादर करीत आहोत. कालिया मर्दन. या कालियाने गोकुळवासियांना, गोर गरिबांना, गाई गुरांना ठार मारून म्हणून भगवान परमात्म्याने
रुद्र रूप धारण करून आपल्या सर्व सवंगड्याला विनंती केली, मला चेंडूपळी खेळायचंय. तेव्हा पेटे वागडे म्हणतात, कुठे? यमुनेच्या डोहावरती. आणि खेळ चालू असतानाच भगवान श्रीकृष्णाने हा चेंडू यमुनेच्या डोहात मारला. तेव्हा पेटे वागडे म्हणाले, तेव्हा हा चेंडू कसा काढायचा? तेव्हा देव म्हणाले, काही काळजी करू नका, मी तू चेंडू काढून देतो. तेव्हा भगवान परमात्मा त्या यमुनेच्या डोहात उडी मारतात आणि सर्वच हा आकार उडतो. हा देखावा हरिविजय ग्रंथातील अध्याय क्रमांक 9 मधील देखावा सादर करत आहोत. कालिया मर्दन. मामा म्हटलं माझी फली बाहेर आहे. अरे ह्यांची फली नाही भेटली म्हणून ह्यांच्या गोट्याची फली आहे. काय करणार? हॉटेल देतोय. तू फली बोलतीस ना? तुला काय मोडणार नाही नाही? मेन होती ती मोडत नाही आहे. ती काहीतरी भारी ठीक आहे फली. हो पण बॉल नको बघायला. हा कुठला बोला माहितीये? याला सीझनचा बोला. तू बॉल टाकशील. हो मी इकडे राहतो फिटिंग लाल चाल. हा देव आपण ना फली दे. हा आम्ही मला कुंजवनी केल रंगला केल रंगला ओ 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 कुंजवनी नको. यमुनेचा ढोक एवढा मोठा आहे माहिती आहे. मग आपल्याला वर्ग मी काय म्हणतोय काय करूया मग आपण? काय करायचं आता? काय करायचं? ते डोकं चालू देवाला सांगूया. हा देव बाप्पा आपला चेंडू यमुना डोळ्यात गेलाय. तुम्ही घेऊन आता चेंडूच बंद करायला लागेल. पण चेंडू काढायला लागणार आहे. होय देव बाप्पा जाऊ दे ना, आपण सांगायचं नाही. देव बाप्पा तू पहिले घरी मारा. हो आणि चेंडू घेऊन ये. हा म्हणून सांगायचं ना. होय हा या तुम्ही या. सावकाश सावकाश. मी काय म्हणतोय यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला यशोदे तुझा काना यमुना डोई बुडाला
रसिक प्रेक्षक बोंबले पारितोषिक आले तर या सर्व उच्च दात्यांचं आम्ही शिला नाट्य मंडळ काम ते हुंडे तिकडून आम्ही त्यांच्या मनस्वी आभारी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गसयांनो डोईवर माठलय अवघड घाट. जाऊया बाजारी गसयांनो डोईवर माठलय अवघड घाट. जाऊया बाजारी
तुला बकरीची वाट माहितीये का गं? अगं राधे, वरच्या इथे भेटायला मावशी आहे ना, तिला सांग करून घे जाऊ. येते का बकरी बाजूनी? बर. मावशी, अगे मावशी, काय ग बहिणा लवकर लवकर. कुठे चालला गाडी येतं. आले आले बघ